नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो आपण पाहत आहात नगर बीड परी रेल्वे मार्गाचं काम. तर मित्रांनो अशाच एका स्पॉटवर आपण लाईव्ह कामाचा अपडेट घेण्यासाठी आलो आहोत. तर मित्रांनो आज आपण आलो आहोत. माझ्या मागं पाहू शकता मित्रांनो की कशा पद्धतीने हा सुंदर परिसर असा हे दोन डोंगर असे अगदी मधोमध असे फोडून केलेले रेल्वे लाईन आपली परीकडे जात आहे मित्रांनो. मित्रांनो आपण आलो आहोत शिवणी या गावामध्ये. तर मित्रांनो शिवणी हे गाव आपण या शिवणी गावाचा पहिलेही अगोदर एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आणि त्या व्हिडिओची लिंक ह्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर त्या टायमाला मित्रांनो इथे भरपूर प्रमाणात आणि भरपूर असं काम झालं मित्रांनो. पण त्या व्हिडिओच्या खाली खूप साऱ्या कमेंट आल्या की सर तुम्ही काय करा आणखीन एक नवीन लाईव्ह कामाचं सध्याची परिस्थिती व्हिडिओ बनवा. तर तोच हा व्हिडिओ आपण सध्याच्या लाईव्ह परिस्थितीवर आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत. तर सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर मित्रांनो आपली ह्या गावामध्ये ह्या शिवणी या छोट्याशा गावामध्ये याची ही तिसरी वेळ आहे मित्रांनो. आपण पहिला व्हिडिओ अपलोड केला होता त्या टायमाला आपली फर्स्ट वेळेस होती आणि दुसऱ्या वेळेस मी आलतो मित्रांनो. तिथं स्फोटक वगैरे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे जे रोड बनवण्यासाठी हे काय डोंगर फोडत आहेत का मित्रांनो, तिथं स्फोटक टाकण्यात येत होते आणि ब्लास्ट करण्यात येत होता मित्रांनो. आपणही ते पाहिलं. पण त्या दरम्यान इथं स्फोट करताना शूटिंग करू देत नाही, काही ह्यांच्या गोष्टी असतात मित्रांनो. तर आपण तेही क्लिप काय करू आपण ह्या व्हिडिओ मध्ये अटॅच करू मित्रांनो. आपण आलो आहोत लाईव्ह कामापाशी. तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला पाहू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने डोंगर असे फोडण्याचं लाईव्ह काम चालू आहे. हे काम आपल्या नगर बीडमध्ये येणं मार्गाचं मित्रांनो काम अशा पद्धतीने चालू आहे. आपल्याला आणखी हे तुम्ही जागा माझ्या खाली पाहू शकता मित्रांनो की ही आणखी जागा आणखी खोल करण्यात येणार आहे मित्रांनो. आणि खाली खडक असल्यामुळे इथे एक खड्डा करून त्याच्यात एअरलाईट स्फोटक टाकण्यात आहे मित्रांनो. माझ्या मागे पाहू शकता की अशा पद्धतीने एअरलाईट स्फोटक आहे. आणि माझ्या साईडला पाहू शकता की अशा पद्धतीने आहे म्हणजे उंच असा 12 फुटाचा खड्डा खाली टाकण्यात येणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने पहिले देखील ब्लॉक करण्यात आला आहे मित्रांनो. गावाचे आहे बरोबर आणि खालून जाणार आहे गावामध्ये जाण्यासाठी इकडे आपला मेन रोड आहे आणि त्या मेन रोडवरून जाण्यासाठी मोठा ब्रिज तयार होईल मित्रांनो. त्या ब्रिजचा मोठ्या गाडी त्या मोठा खड्डा काढणार. तिसरी वेळ आहे मित्रांनो की इथे यायची. तर तुम्ही पाहू शकता की त्या दुसऱ्या वेळेपेक्षा इथं आता जास्त प्रमाणात जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने इथं काम झालेलं आहे. तर आपण जाऊया मित्रांनो. तिथं स्पोर्ट वगैरे झालता, तिथं आता जीसीपी वगैरे चालू आहे, तिथं हे जाऊया आणि तिथली लाईव्ह काम वैयक्तिक पाहूया मित्रांनो कशा पद्धतीने तिथली लाईव्ह काम चालू आहे. तर चला तर मित्रांनो आपण थोडं जाऊया पुढं आणि पाहूया तिथलं काम. तर मित्रांनो आपण आलो आहोत थोडं पुढं लाईव्ह कामाची माहिती घेण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की कशा पद्धतीने हा उंच असा डोंगर फोडून ही आपली जी नगर बीड परी रेल्वे लाईन आहे त्या लाईनसाठी मार्ग मोकळा केलेला आहे. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आलतो मित्रांनो. त्या टायमाला इथं अशा पद्धतीने काहीच नव्हतं मित्रांनो. इथला रस्ता थोडा ब्लॉक होता आणि दुसऱ्या टायमाला आलतो तेव्हा इथं स्फोटक वगैरे टाकून इथलं जे काही दगड आहे डोंगर आहे ते फोडण्याचं काम चालू होतं. आणि हा आपल्या तिसऱ्या टायमामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हा
संपूर्ण परिसर असा असा फोडून वगैरे घेतला आहे आणि कामामध्ये थोडी गती आली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो शिवणी या गावामध्ये लाईव्ह अपडेट चालू आहेत, लाईव्ह काम चालू आहे. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नगर बीड रेल्वे मार्गाचं काम अगदी चांगलं आणि अपडेट लाईव्ह कामाचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल सोबत राहा. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.